एक्सरसाइज 9.2 मध्ये क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे, ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ. If angle MLN is equal to 75 degree, then find the YXZ. Also write all the corresponding congruent parts of the triangle. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा डायग्राम दिलेली नसेल सगळ्यात आधी काय करायचं, दोन डायग्राम्स ड्रॉ करायच्या. आता ह्या दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, सेम इक्वल कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहे. तर आपण काय करूयात, याची डुप्लिकेट घेऊ. ठीक आहे, डुप्लिकेट कुठे गेलं याचं, ठीक आहे. दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत तर सेम ट्रायंगल्स घेतले. ट्रायंगल LMN, मग आता याला LMN म्हणूयात फर्स्ट ट्रायंगलला, दुसऱ्या ट्रायंगलला XY आणि Z म्हणूयात. इफ MLN इज इक्वल टू 75, MLN अँगल MLN म्हणजे हा जो अँगल आहे याला किती म्हणायचं, 75 डिग्री. ओके, आता हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तर फाइंड अँगल YXZ, फाइंड अँगल YXZ. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि 1:1 करस्पॉन्डन्सनुसार L आणि X हे दोन्ही काय आहेत, व्हर्टायसेस 1:1 करस्पॉन्डिंग पार्ट्स आहेत कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे. याचा अर्थ अँगल L विल बी, आपण इथं लिहू शकतो, अँगल L विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल X आणि याला आपण काय म्हणणार, रिजन CPCT, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि मग जर असं असेल तर आपण असं म्हणू शकतो की अँगल YXZ विल ऑल्सो इक्वल टू 75 डिग्री. इकडे आपण असं पण लिहू शकतो, अँगल MLN इज इक्वल टू अँगल YXZ इज इक्वल टू 75 डिग्री. आणि इथं आपण याला असं 1 नाव दिलं तर फ्रॉम गिवन अँड 1. ओके, आता हे तर झालं पहिलं. नंतर काय विचारले, राईट ऑल द करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल्स. आता करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स कोणकोणते असतात, एक तर यामध्ये 3 व्हर्टायसेस असतात, 3 अँगल्स असतात आणि 3 साईड्स असतात. तर सगळ्यात आधी करस्पॉन्डन्स घेऊयात व्हर्टायसेसचं. तर करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस विल बी, आपण पहिल्यांदा लिहूयात करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस. मग करस्पॉन्डिंग व्हर्टायसेस काय येईल, L करस्पॉन्ड्स टू L करस्पॉन्ड्स टू X, L करस्पॉन्ड्स टू X, M करस्पॉन्ड्स टू Y, व्हर्टेक्स M करस्पॉन्ड्स टू व्हर्टेक्स Y. आणि तिसरं काय आहे, व्हर्टेक्स N करस्पॉन्ड्स टू व्हर्टेक्स Z, व्हर्टेक्स N करस्पॉन्ड्स टू व्हर्टेक्स Z. सेकंड काय, तर सेकंड येतात अँगल्स. तर मग आपण काय म्हणू शकतो, अँगल, आधी इथे लिहून घेऊ, करस्पॉन्डिंग अँगल्स काय लिहू शकतो आपण, अँगल L इज करस्पॉन्ड्स टू अँगल X, अँगल L इक्वल टू अँगल X, अँगल M इक्वल टू अँगल Y, अँगल N इक्वल टू अँगल Z. ओके, आणि आता काय राहिलं, फक्त साईड्स राहिल्या. तर साईड सुद्धा लिहून घेऊ, करस्पॉन्डिंग साईड्स कोणकोणत्या असणार आहे, LM विल करस्पॉन्ड्स टू XY, MN विल करस्पॉन्ड्स टू YZ आणि LN करस्पॉन्ड्स टू XZ. तर मग आता फक्त तेवढं लिहून घ्यायचं, LM विल बी इक्वल टू, किंवा आपण असं कॉन्ग्रुएन्सी पण देऊ शकतो याला, LM इज कॉन्ग्रुएंट टू XY,
LMN is congruent to YZ आणि LN congruent to XZ. डन. एवढंच क्वेश्चन होता. एकतर MLN जर 75 आहे तर YXZ किती आहे विचारलं होतं, तर हा सुद्धा किती आला 75 डिग्री आला, कारण CPCT करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि नंतर विचारलं होतं राईट ऑल द करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. त्यामध्ये काय आलं 3 व्हर्टायसेस, 3 अँगल्स अँड 3 साइड्स. 1-to-1 करस्पॉन्ड्स जरी डायग्राम नसेल तरी तुम्हाला मी शिकवल्याप्रमाणे फर्स्ट लेटर विल करस्पॉन्ड्स टू फर्स्ट लेटर इन सेकंड ट्रायंगल, second letter will corresponds to second letter, third letter will corresponds to third letter, आणि first 2 letters will corresponds to side in first 2 letters of next triangle, आणि second 2 letters will correspond to second 2 letters. First and third letter will corresponds to first and third letter. ओके, अगदी इझी आहे.